मी पायीवारी आळंदी ते पंढरपूर राष्ट्रीय रेड्डी संस्था लातूर आणि पुणे आळंदी ही संस्था असून आम्हाला दिंडी क्रमांक 177 आहे आणि त्या वारकऱ्याच्या सेवेकरता विवेकानंद ची गाडी हॉस्पिटलची गाडी एक पूर्ण वारकऱ्याच्या सेवेकरता येणेकरून माझ्यामध्ये जवळपास 15 ते 20 वर्षाच्या आसपासपासून त्यांनी ते सेवा विनामूल्य पूर्ण वारकऱ्याला देत असून आणि त्यांची सेवेचा एवढा पुरेपूर फायदा आहे की दररोज संध्याकाळी आमच्या दिंडीत येऊन वारकरी थांबतात त्यांची वाट बघत, शुगरचे असतील किंवा कुठलीही चक्कर येणे, कुणाला त्रास जो असेल त्यांची तपासणी करून त्यांना मोफत औषध गोळ्या दिला जातात, त्यांना सल्ला दिला जातो। हे सेवा ते पूर्ण मन तनाने करून आपल्या वारकऱ्याची सेवा पूर्ण पार पाडित आहेत। फायदा भरपूर फायदा होतो, कारण अचानक टायमाला कुठलीही सोय नसते, आमचा मुक्काम कुठल्याही अडराणात असू शकतो आणि आहेच त्या ठिकाणी थकून वारकरी कुठल्या दवाखान्याला जाऊ शकत नाहीत, दवाखाना कुठं आहे माहिती नसतो। ह्या गाडीमुळे भरपूर हे गाडीची वाट बघत भरपूर लोक येऊन कधी दवाखाना चालू होणार आहे म्हणून आम्हाला विचारतात। मी तिथला सेवाभाऊ आहे, त्या दिंडीत चालक जो आमचे भारत महाराज हरवळकर बरुरे होते त्यांचा आज मुलगा चालवतो। त्याच्यामध्ये माझ्याकडे स्वयंपाकाची जबाबदारी असते, तर माझ्याकडल्या स्वयंपाकाच्या कामगाराला कुठल्याही क्षणी ते मोफत आणि आजच सकाळचा जर विषय असेल तर नाश्ता वाटत असताना तो माणूस हरवला होता, तो घाबरल्यामुळं आणि त्याचा बीपी काय लो वगैरे झाला, तो चक्कर येऊन पडल्यामुळं तातडीनं तिथं ॲम्ब्युलन्स असल्यामुळे त्यांनी सलाईन वगैरे देऊन त्याला आम्ही आज त्याच्या गावाकडल्या निरोप देऊन त्याला गावाकडे पाठवलेला आहे। त्याच्यामुळं भरपूर आम्हाला या संस्थेकडून फायदा होतो। मी संस्थेच्या वतीनं वारकरी या नात्यानं त्या विवेकानंद संस्थांचे मी खूप खूप आभार मानतो। धन्यवाद। म्हणजे गेल्या वर्षीच वाकरी रिंगणाच्या जवळ एक वारकरी आले, त्यांना अटॅक आलेला होता, म्हणजे कमी ह्याचा अटॅक आलेला होता। मग आपले डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना प्राथमिक उपचार केला आणि त्यांना अगोदर सगळा उपचार करून मग 108ची गाडी ॲम्ब्युलन्स बोलावून त्यांना पुढच्या उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून दिले। आपली गाडी जर नसती तर त्या वारकऱ्यांचे प्राण गेले असते।